हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील आजच्या या ओसीच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपल्याला जे आपण फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट हा आपला सेकंड चॅप्टर पाहत होतो, तर आपला चौथा फंक्शन्स डिस्कस करणार आहोत. तर चौथा फंक्शन कोणता आहे? तो आहे आपला डायरेक्टिंग. कोणता? डायरेक्टिंग. यालाच आपण निर्देशन असे म्हणत असतो. ओके, आता डायरेक्टिंग काय असतं, कुणी करायचं असतं, कशा पद्धतीने होत असतं, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. डायरेक्टिंग समजण्याआधी मी तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल सांगते, म्हणजेच तुम्हाला डायरेक्टिंग एक्झॅक्टली काय असतं ते समजून जाईल. आता बघा, हा एक एम्प्लॉई आहे. ठीक आहे, हा एक एम्प्लॉई आहे. हा जो आहे याच्या जीवनामध्ये फार सॅड आहे. हा सॅड आहे म्हणजेच काय, दुःखी आहे. 30 घसीपिटी लाईफ चालू आहे याची. सकाळी उठायचं, ब्रश करायचं, आंघोळ करायचं, ब्रेकफास्ट करायचं, त्याच्यानंतर ऑफिसला जायचं, लंच करायचं, ऑफिसवरनं यायचं, डिनर करायचं, झोपायचं. या सगळ्या गोष्टी याच्या लाईफ मध्ये चालल्या. आता एवढा बोर झाला, याला काय करायचं समजत नव्हतं. एक तर बोर सुद्धा झाला होता आणि त्याचा जो आहे फायनान्शियल प्रॉब्लेम सुद्धा त्याच्या लाईफ मध्ये चालू होते. दोन गोष्टी होतात. मी काय म्हंटल, हा एक एम्प्लॉई आहे. त्याची लाईफ त्याला खूप बोर वाटत होती, त्याला जगावंच वाटत नव्हतं. कारण रोज रोज तेच करायचं. उठायचं, ऑफिसला जायचं, यायचं, झोपायचं, जेवण करायचं, जे काही असेल ते रुटीन रोज तेच चालू आहे. आणि तेच चालू असतं, फायनान्शियल प्रॉब्लेम सुद्धा या एम्प्लॉईला चालू होती. ठीक आहे, एम्प्लॉई म्हणण्यापेक्षा एखाद्या कुठलाही नॉर्मल आपल्या बिझनेसचाच एम्प्लॉई असं गृहीत नका धरू, तरच एक्झाम्पल समजेल. कुठलाही आता एखाद्या ऑफिसमध्ये काम करणारा ऑफिसर असू द्या, कोणीही असू द्या, ठीक आहे, फायनान्शियल प्रॉब्लेम चालू आहे. जेवढी काही त्याची तनख्वाह त्याला म्हणजे सॅलरी त्याला मिळत होती ते पुरेशी नव्हती, त्याला पुरत नव्हतं त्याच्या फॅमिलीला. मग आता त्याला बोर होऊ लागलं, प्लस त्याला स्ट्रेस चालू झालं. का स्ट्रेस? कारण फायनान्शियल प्रॉब्लेम, फायनान्शियल कंडिशन म्हणलं का स्ट्रेस येणारच. या दोन गोष्टी त्याला होऊ लागल्या. मग त्याने काय केला, असंच युट्यूब वरती गेला आणि युट्यूब वरती सबका मदत करने वाला युट्यूब हमारा. सो युट्यूब वरती गेल्यानंतर या काही लोकांचा जे काही म्हणणं आहे तो ऐकू लागला. आता हे कोण आहेत? हे अनिल सिंघवी, त्याच्यानंतर आहेत संदीप महेश्वरी, गौर गोपालदास आणि जे आपले सद्गुरू, त्याच्यानंतर विवेक बिंद्रा, सुधा मूर्ती आणि रचना, या सगळे जे काही व्यक्ती आहेत यांचे व्हिडिओज पाहायला स्टार्ट केला. काय म्हंटल मी, ह्या ज्या सगळे काही पर्सन या ठिकाणी तुम्हाला हे जे काही पोहोचलेले नामांकित पर्सन्स आहेत यांचे व्हिडिओज पाहायला स्टार्ट केला. आता हे यांच्या व्हिडिओमध्ये काय सांगतात, हे यांच्या व्हिडिओमध्ये काय सांगत असतात, तर हे यांच्या व्हिडिओमध्ये इन्स्ट्रक्शन देत असतात, गाईड करत असतात, कम्युनिकेशन करत असतात, इन्स्पायर करत असतात, मोटिवेट करत असतात, सुपरवाइज करत असतात. ओके, मी काय म्हंटल, जे काही नामांकित व्यक्ती मी आता तुम्हाला शो केलं, ठीक आहे, तर ते त्यांच्या व्हिडिओ मार्फत या सगळ्या गोष्टी करतात. काय काय? इन्स्ट्रक्शन देतात, गाईड करतात, कम्युनिकेशन करतात, इन्स्पायर करतात, मोटिवेट करतात, सुपरवाइज करतात, लीड करतात. मग हे सगळं जे ते काही करायलेत, काय हे सगळं जे ते काही करायलेत त्यालाच म्हणतो आपण आपल्या पुस्तकाच्या भाषेमध्ये किंवा सगळ्याच भाषेमध्ये डायरेक्टिंग. काय म्हणतो आपण त्याला? डायरेक्टिंग असं म्हणत असतो. आता हा जो एम्प्लॉई आहे त्याने यांचे व्हिडिओज पाहिल्यामुळं यांनी त्याला गाईड केलेलं आहे, मोटिवेट केलं, इन्स्पायर केलं, कसं आपण तुझा स्वतःचा छोटा बिझनेस टाकू शकतो, कुठं इन्व्हेस्ट करू शकतो, आपण कोणता स्टॉक खरेदी करू शकतो, या सगळ्या गोष्टी हे त्याला सांगू लागल्या. मग त्याला हे सगळे त्या एम्प्लॉईला काय करू लागले? येस, ऑफकोर्स त्या एम्प्लॉईला डायरेक्ट करू लागले. डायरेक्टिंग हे फंक्शन या ठिकाणी पार पाडत आहे. ओके, आणखीन एक एक्झाम्पल बघा. सेम टू सेम, काहीच फरक नाही. ऍज अ स्टुडंट लाईफ मध्ये
स्टुडंट सुद्धा फ्रस्ट्रेट होत असतात, इरिटेट होत असतात, तेच अभ्यास करून, शाळेला जाणं, तेच होमवर्क करणं, तेच सगळ्या गोष्टी पाठ करणं, त्यांना सुद्धा बोर होत असते. कधी वाटते की त्यांना मोटिवेशनची आवश्यकता असते, तर ते काय करणार, फोन उचलणार, युट्यूब वरती जाणार. युट्यूब वरती गेल्यानंतर संदीप महेश्वरी, गौरगोपाळ सद्गुरू या सगळे जे काही आहेत ते त्यांना मोटिवेट करणार. मोटिवेट करायलेत, इन्स्ट्रक्शन द्यायलेत, इन्स्पायर करायलेत. म्हणजेच काय करतात, येस ऑफकोर्स, म्हणजेच डायरेक्ट करतायत. डायरेक्टिंग हे फंक्शन त्यांनी पार पाडत आहेत. समजलं? अतिशय सोपं आहे. आता स्टुडंट्स जे आहेत, मोटिवेशन व्हिडिओ पाहून त्यांना मोटिवेशन येत असते. ठीक आहे. मोटिवेशन हे कशामध्ये येतं, ते डायरेक्टिंगचं एक एलिमेंट आहे. त्याच्याबद्दल आपण येणाऱ्या पॉइंट्स मध्ये डिस्कस करणार आहोत. ओके. मोटिवेशन हे डायरेक्टिंगचं एक एलिमेंट आहे, म्हणजेच घटक आहे. ओके. तर इनडायरेक्टली त्यांनी डायरेक्टिंग हे फंक्शन पार पाडतात. मग डायरेक्टिंग हे फंक्शन पार पाडल्यामुळं त्या स्टुडंटच्या माइंडवर किंवा त्याच्या लाईफस्टाईलवर काय इफेक्ट होते, ते मोटिवेट झाले. परत तेच जे काम आहे त्याला इंटरेस्टिंग वे न करू लागले, काहीतरी नवीन करण्याचा लाईफ मध्ये प्रयत्न केला. स्टुडंट आहेत टाइम चेंज करून अभ्यास करू लागले, मोटिवेशन मिळवत राहिले, कसा अभ्यास करायचं काय नाही या सगळ्या व्हिडिओ बघून. म्हणजेच काय, लाईफ मध्ये पुढे चालले, ग्रो व्हायले, ग्रो. समजायले? डायरेक्टिंग सुद्धा हेच आहे. आणि आपल्या बिझनेसचं सुद्धा सेम असतं. काय तर एखादा एम्प्लॉई असंच स्ट्रेस मध्ये जात असेल, त्याला काही करायचं ते समजत नसेल, डिमोटिवेट होत असेल, तर त्याला मोटिवेट करण्याचं काम, स्ट्रेस मधून बाहेर काढण्याचं काम मॅनेजर डायरेक्टिंग या फंक्शन द्वारे करत असतं. ओके, समजलं? आता या ठिकाणी या मीनिंग बघा. डायरेक्टिंग इज द सोल ऑफ मॅनेजमेंट फंक्शन. हे अतिशय महत्वाचं आहे, याला मी ऑरेंज कलरने हायलाइट करते. ओके. डायरेक्शन इज द सोल ऑफ मॅनेजमेंट फंक्शन म्हणजेच काय, जे निर्देशन आहे, डायरेक्टिंग फंक्शन आहे, तो आपल्या मॅनेजमेंटचं, व्यवस्थापनाचा आत्मा आहे, सोल आहे असं म्हटलेलं आहे. आता नीट लक्ष द्या, जसं आपल्या शरीरामध्ये आपली आत्मा हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत ती शरीर आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत. तसंच आपल्या बिझनेस मध्ये जोपर्यंत डायरेक्टिंग हे फंक्शन आहे तोपर्यंत आपला बिझनेस ग्रो करत राहणार. ज्या वेळेस डायरेक्टिंग या फंक्शनची कमतरता जाणवेल, बिझनेस सुद्धा आपला मायनस मध्ये जात राहणार. खूप बेसिक आहे. पुढे, इट इज द प्रोसेस ऑफ इन्स्ट्रक्टिंग, गाइडिंग, communicating, inspiring, motivating and supervising the employees to achieve predetermined goals of an organization. आता आपल्या बिझनेस मध्ये जे काही पूर्वनियोजित उद्दिष्ट आहेत, जे आपण प्लॅनिंग मध्ये ठरवलेले असतात, प्रीडिटरमाइंड गोल्स जे असतात, तर ते अचीव करण्यासाठी एम्प्लॉईला इन्स्ट्रक्ट करणं, सूचना देणं, गाइड म्हणजे मार्गदर्शन करणं, कम्युनिकेटिंग म्हणजे त्यांच्याशी संवाद साधणं, बोलणं, संभाषण साधणं, इन्स्पायर करणं म्हणजे त्यांना प्रोत्साहन देणं, प्रेरित करणं, मोटिवेट म्हणजे त्यांना प्रेरणा देणं, सुपरवायझिंग म्हणजे त्यांच्यावरती देखरेख ठेवणं. हे त्या आपल्या बिझनेस साठी खूप महत्वाचं आहे. ही सगळी प्रक्रिया म्हणजेच काय, तर डायरेक्टिंग. ठीक आहे. म्हणजे डायरेक्टिंग ही प्रक्रिया काय आहे, आपल्या बिझनेसचे जे काही गोल्स आहेत ते अचीव करण्यासाठी इन्स्ट्रक्ट करणं, गाइड करणं, कम्युनिकेट करणं, इन्स्पायर करणं, मोटिवेट करणं आणि सुपरवायझिंग करणं. याच्यामध्ये लीडरशिप वगैरे पण येतं. ओके, समजलं? पुढे काय सांगितलेलं आहे, आताच मी याच्याबद्दल एक्झाम्पल मध्ये पण बोललेलं आहे. बघा पुढे, डायरेक्शन इज अ कंटिन्युअस फंक्शन इनिशिएटेड ऍट टॉप लेवल अँड फ्लोज टू द लोअर लेवल. आता आपलं जो डायरेक्शन फंक्शन आहे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. सोल म्हटल्यानंतर विषयच संपला. ठीक आहे. आपल्या शरीरामध्ये आत्मा
म्हणजे सोल असल्यामुळे तर आपण सतत कार्यरत असतो, जे काही काम आहेत ते आपण सतत चालू ठेवत असतो. मग म्हणजे त्याचप्रमाणे डायरेक्शन जी ही प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, ही कंटिन्युअस चालते. जे काही फंक्शन आहे सतत चालत असतं. ते टॉप लेवल म्हणजेच उच्च स्तरापासून ते जे काही आपलं लोअर लेवल आहे तिथपर्यंत फ्लो होत राहते. डायरेक्टिंग टॉप लेवल कडनं केलं तर इम्प्लिमेंटेशन म्हणा किंवा जे काही ऐकणारे एम्प्लॉई असतात ते कुठं असतात, लोअर लेवलला असतात. म्हणजेच काय, टॉप लेवल अँड फ्लोज टू द लोअर लेवल, वरून खाली वाहत जात असतं. पुढे त्याच्यानंतर ऑर्गनायझेशनल हायरार्की म्हटलेलं आहे, सॉरी मी ते स्किप केलेलं आहे, लक्षात नाही आलं. ऑर्गनायझेशनल हायरार्की म्हणजेच पदाक्रमानुसार ते वाहत जात असतं, फ्लो होत असतं. काय, डायरेक्टिंग. It is a continuous managerial process that goes on throughout the tenure of the organization. म्हणजे ही अखंड चालणारी किंवा सतत चालणारी व्यवस्थापकीय प्रक्रिया आहे, जी सर्व काळ म्हणजेच जेव्हा बिझनेस स्टार्ट होतो, बिझनेस आता संपवायचा आपल्याला, सगळं भांडवल विकून वगैरे टाकायचं, बिझनेस बंद करायचा, तोपर्यंत चालणारी क्रिया म्हणजेच डायरेक्टिंग आहे. म्हणजे सर्व काळ, दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया, खूप कालावधीसाठी असते, लॉंग टर्म साठी. डायरेक्टर इज द पर्सन हु शोज द करेक्ट पाथ as well as guides the employees in solving their problems wherever necessary. आता या ठिकाणी काय म्हटलं, खूप सोपं आहे. निर्देशक हा असा व्यक्ती असतो जो योग्य दिशा दाखवत असतो, त्याचबरोबर मार्गदर्शन करत असतो. कशासाठी, तर काही प्रॉब्लेम्स आले असतील तर ते सॉल्व्ह करण्यासाठी गाईड करत असतो. ठीक आहे, ज्या वेळेस गरज असेल त्यावेळेस. ओके, आता डायरेक्टिंग हे एक फंक्शन आहे. तर ते फंक्शन कोण पार पाडत असतं, किंवा डायरेक्टर डायरेक्टिंग करत असतो आपल्या भाषेमध्ये, जसं आपण मूवी मध्ये बघत असतो, दिग्दर्शक असं म्हणतो आपण त्याला. तर ते डायरेक्टर दिशा दाखवण्याचं काम करत असतात. ठीक आहे, तर तो करेक्ट पाथ दाखवतो. म्हणजेच काय, आपले गोल त्यांना माहिती असतात, तर त्या गोल पर्यंत पोहोचवण्याचं काम डायरेक्टर करत असतो. जर एखादी प्रॉब्लेम आली, एखादी समस्या, एखादी प्रॉब्लेम जर एम्प्लॉईज पुढे आली, तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सुद्धा शोधण्यासाठी डायरेक्टर गाईड करत असतो, ज्यावेळेस गरज पडली त्यावेळेस. पुढे a few philosophers call direction as life spark of an enterprise. आता याचं मीनिंग काय होतं, म्हणजे जो आपला डायरेक्शन हा फंक्शन आहे तो एखाद्या संस्थेचा, एखाद्या एंटरप्राइजचा लाईट स्पार्क आहे, म्हणजे जीवनदीप आहे. डायरेक्शन आहे म्हणून बिझनेस आहे, असा त्याचा मीनिंग होतो. डायरेक्शन अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे, आता फक्त माइंड मध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला डायरेक्टिंग हे याचा मीनिंग जे आहे चांगल्या पद्धतीने समजलं का? यस, समजलं. खूप बेसिक आहे. डायरेक्टिंग म्हणजेच काय, तुम्हाला काय लक्षात ठेवायचं एवढंच लक्षात ठेवा. फक्त समजून घेण्यासाठी इन्स्ट्रक्टिंग, गायडिंग, कम्युनिकेटिंग, इन्स्पायरिंग, मोटिवेटिंग अँड सुपरवायझिंग म्हणजेच डायरेक्टिंग. याच एलिमेंट्स असतात जे डायरेक्टिंग मध्ये सांगितले जातात. त्याच एलिमेंट्सला धरून पुढचे जे इम्पॉर्टन्स ऑफ डायरेक्टिंग आहेत ते डिस्क्राइब केलेले आहेत. ओके, आता इथे या ठिकाणी आपण एक डेफिनेशन बघू, जी डेफिनेशन तुम्हाला पाठ करायची आहे. ओके, तर डेफिनेशन आहे थियो हेमन यांची. कोणाची आहे? थियो हेमन. काय सांगतात ते, डायरेक्शन कन्सिस्ट ऑफ द प्रोसेस and techniques utilizing in issuing instruction and making certain that operation and are carried out as planned. म्हणजेच जे काही आपण नियोजनामध्ये ठरविलेलं आहे, जे काही आपण नियोजनावर ठरवलेलं आहे ते पार पडते की नाही, ते जे काही आपलं ऑब्जेक्टिव्ह ठरवलं होतं ते पूर्ण होतात का नाही हे पाहण्यासाठी
इन्स्ट्रक्शन देणं म्हणजेच सूचना देण्याची प्रक्रिया आणि टेक्निक म्हणजेच आपलं डायरेक्टिंग आहे. आता नीट समजून घ्या. आपल्या बिझनेस मध्ये प्लॅनिंग मध्ये आपण आपलं गोल ठरवलेलं असतं. आता गोल ठरवलं म्हटलं तर त्याला आपल्याला अचीव करायचं असतं. तर डायरेक्टिंग मध्ये जे काही आपण गोल ठरविलेलं असतं ते गोल अचीव करण्यासाठी डायरेक्टर त्या ठिकाणी एखादी प्रक्रिया पार पाडत असतात. ती प्रक्रिया कोणती असेल, ती प्रोसेस कोणती आहे? इन्स्ट्रक्टिंग करणं, गाईड करणं, कम्युनिकेट करणं, इन्स्पायर करणं, मोटिवेट करणं, सुपरवाइज करणं आणि त्याच्यानंतर लीडरशिप करणं. म्हणजेच काय, हे सगळे जे काही प्रोसेस अँड टेक्निक्स आहेत त्यालाच आपण डायरेक्शन किंवा डायरेक्टिंग असं म्हणत असतो. ओके, क्लिअर झाली डेफिनेशन. त्याच्यानंतर येऊ आता आपण डायरेक्ट आपल्या इम्पॉर्टन्स ऑफ डायरेक्टिंग कडे. या ठिकाणी सुद्धा एक डेफिनेशन दिलेली आहे बघा, पण तुम्ही एक्झामला लिहिते वेळी हीच डेफिनेशन लिहायची आहे, थियो हेमन यांची. ओके, बघा काय सांगितले आता या ठिकाणी खाली. Directing refers to a process or techniques of instructing, guiding, inspiring, counseling, overseeing and leading people towards the accomplishment of organizational goals. म्हणजेच जे काही आपल्या बिझनेस मध्ये व्यवसायाच्या उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी म्हणजेच ऑर्गनायझेशनल गोल अकम्प्लिश करण्यासाठी, अचीव करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी लोकांना, व्यक्तींना इन्स्ट्रक्ट करणं, गाईड करणं, इन्स्पायर करणं, काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन करणं, काउन्सिलिंग करणं, देखरेख करण्याची प्रक्रिया किंवा तंत्र म्हणजेच काय, निर्देशन आहे, डायरेक्टिंग आहे. ओके, पुढे बघा. सुपरविजन इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ डायरेक्शन फंक्शन. आता प्रत्येक एका एलिमेंट बद्दल बोललेलं आहे. डायरेक्टिंग म्हटलं की तुम्ही काही एलिमेंट तुमच्या डोक्यामध्ये ठेवा. एलिमेंट म्हणजे घटक. कोणते कोणते? इन्स्ट्रक्टिंग ब्ला ब्ला ब्ला, आता जे काही असेल समजलं असेल, जे काही इन्स्ट्रक्टिंग, मोटिवेटिंग, गायडिंग, इन्स्पायरिंग, त्याच्यानंतर सुपरवायझिंग असेल, त्याच्यानंतर कम्युनिकेटिंग असेल, हे जे काही एलिमेंट आहेत तेच लक्षात ठेवा. त्याला धरूनच तुम्हाला डायरेक्शन या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, सुपरवायझिंग म्हणजे सुपरविजन. सुपरविजन इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ डायरेक्शन फंक्शन. म्हणजे जे काही सुपरविजन असते ते आपल्या बिझनेसचा अविभाज्य भाग आहे. अविभाज्य याच्या अगोदर पण समजवले. इंटिग्रल पार्ट म्हणजेच काय, कधीच न डिवाइड होणारा, एक असणारा, याला आपण अविभाज्य असं म्हणतो, इंटिग्रल पार्ट असं म्हणतो. The director supervise employees by observation, examining the reports and behaviors of employees. Yes, तर जे काही डायरेक्टर असतात ते पर्यवेक्षण करत असतात. कशा पद्धतीने? कर्मचाऱ्यांवरती कशा पद्धतीने? तर ऑब्झर्वेशन करून, निरीक्षण केलं जातं की एम्प्लॉईज काय करतात काय नाही याच्याकडे बघितलं जातं आणि त्यांना एक्झामिन करून त्यांच्या रिपोर्ट्स तयार केलं जातं. बिहेवियर, त्यांचा रिपोर्ट्स आणि त्यांचं बिहेवियर बघितलं जातं. म्हणजेच काय, एकंदरीत एखादा एम्प्लॉई टेन्शन मध्ये असेल तर त्याला बोलणं, का टेन्शन मध्ये त्याला मोटिवेट करण्याचं काम केलं जातं. एखादा एम्प्लॉई त्याच्या कपॅसिटी पेक्षा कमी काम करत असेल तर त्याला मोटिवेट करून त्याच्या कपॅसिटी एवढं काम करायला लावणं, हे सगळं काय, डायरेक्टिंग आहे. ओके, त्याच्यानंतर आता आपण पाहू जे आपले इम्पॉर्टन्स ऑफ डायरेक्टिंग आहेत. एक एक पॉइंट समजून घेण्याचा प्रयत्न करू. फर्स्ट पॉइंट चेक करा, काय सांगितलेलं आहे. इनिशिएट्स ऍक्शन म्हणजेच कृतीला प्रवृत्त करणे. इनिशिएट करणे म्हणजेच काय, कृतीला प्रवृत्त करणे. आता म्हणजेच काय, म्हणजेच एखादं काम चालू करणं, ऍक्शन करायला सुरुवात करणं. बघा काय सांगतं या ठिकाणी. Direction is the function which supposed to activate the plans with the help of employees. म्हणजेच जे काही आपलं डायरेक्शन हे फंक्शन आहे, आपण जे काही प्लॅन्स, योजना तयार केलेले राहतात, ठरविलेले राहतात, ते अचीव करण्यासाठी त्यांना ऍक्टिवेट करण्याचं काम केलं जातं. कोणाच्या मदतीने? एम्प्लॉईजच्या मदतीने.
वास्तवात आणण्याचा प्रयत्न केलं जातं, ऍक्टिव्हेट करण्याचं काम. जसं आपण एखादी ते खेळणी असते, चावी फिरवायची म्हणजे की असतं त्याला, ते फिरवलं की ते चालायला लागते. मग ऍक्टिव्हेट करणं म्हणजेच काय, आपण त्या कीला फिरवायलो म्हणजेच आपण डायरेक्टिंग हे काम करायलो. आणि ऍक्टिव्हेट करणं झालं की ते खेळणी इकडं तिकडं पळायला लागते, म्हणजेच काय, ते त्याचं काम करायला सुरुवात करत असते. एम्प्लॉईजचं म्हणजेच डायरेक्शन सुद्धा असंच काम करतं. जे काही आपले प्लॅन्स असतात त्या प्लॅन्सला एक चावी फिरवावी लागते. चावी फिरवलं की सगळे एम्प्लॉईज ते काम करायला सुरुवात करत असतात आपल्या भाषेत. ओके, पुढे एव्हरी ऍक्शन इज इनिशिएटेड थ्रू टाइमली डायरेक्शन. जे काही ऍक्शन असतात, जे काही कार्य असतात ते आपण येणाऱ्या वेळोवेळी एम्प्लॉईजला सांगतच असतो, त्यांना दिलेल्या कामात वेळेत पूर्ण करण्यासाठी मदत सुद्धा करत असतो. प्रॉपर इन्स्ट्रक्शन आर गिवन टू सबऑर्डिनेट्स व्हाईल कम्प्लिटिंग देअर असाइन्ड टास्क. ज्यावेळेस आपण आपल्या एम्प्लॉईजला प्रॉपर इन्स्ट्रक्शन देतो, इथे एक एलिमेंट आला डायरेक्टिंगचा, इन्स्ट्रक्शन. ज्यावेळेस आपण आपल्या एम्प्लॉईला योग्य प्रकारे सूचना देत असतो, इन्स्ट्रक्शन देत असतो, त्यावेळेस सबऑर्डिनेट त्यांचं दिलेलं टास्क कंप्लीट करत असतात, त्यांना मदत होत असते. सपोज आपण काहीच कुठल्याही प्रकारचे इन्स्ट्रक्शन दिलं नाही आणि त्यांना म्हणलो की जा काम करा म्हटलो, इन्स्ट्रक्शन म्हणजेच काय, कसं काम करायचं काय नाही हे काहीच सांगितलं नाही आणि त्यांना म्हणलो जा काम करायला सुरुवात करा, मग अशा वेळेस जे काही काम दिलेलं आहे ते चांगल्या पद्धतीने होईल का, नाही. म्हणजेच इन्स्ट्रक्शन द्यावं लागतं, काय, प्रॉपर इन्स्ट्रक्शन द्यावं लागतं. द मॅनेजर डायरेक्ट द सबऑर्डिनेट्स अबाउट what to do, how to do, when to do, and also see that their instruction are properly followed. आता जे काही मॅनेजर असतं, मॅनेजर असू द्या किंवा डायरेक्टर, दोन्ही एकच झालं, म्हणजे पदवी असल्यासारखं आहे ते डायरेक्टर वगैरे. बघा, द मॅनेजर डायरेक्ट द सबऑर्डिनेट्स म्हणजेच एम्प्लॉईज समजू शकतो आपण. जे काही सबऑर्डिनेट्स असतात त्यांना काय करायचे, कसं करायचे, केव्हा करायचे हे सांगत असतात. हे सांगते वेळी त्यांना इन्स्ट्रक्शन सुद्धा दिलं जातं. जे काही इन्स्ट्रक्शन दिलं जातं ते प्रॉपरली फॉलो करत आहेत का नाही याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं जातं. नीट समजून घ्या, मी काय म्हटलं होतं, चावी फिरवणं, ऍक्शनला सुरुवात करणं, हे चावी फिरवायले म्हणजेच मी काय करायले, मी डायरेक्टिंग हे काम करायले. चावी फिरवणं झालं की ते खेळणं चालायला लागतं, म्हणजेच काय, एम्प्लॉईजला डायरेक्टिंग सांगितलं, डायरेक्शन दिलं, इन्स्ट्रक्ट केलं की ते त्यांनी त्यांचं कामाला सुरुवात करत असतात. आता ते त्यांनी काम करतायत का नाही करतायत हे सुद्धा जे काही इन्स्ट्रक्शन आपण दिलो त्या इन्स्ट्रक्शनला चांगल्या पद्धतीने फॉलो करतायत का नाही हे सुद्धा मॅनेजरला पाहावं लागतं. ओके, आता एक एक्झाम्पल बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल. डायरेक्शन, इनिशिएट ऍक्शन काय बघा, हे आपले ऑर्गनायझेशनचे जे काही मॅनेजमेंट आहे त्यांचे हे फंक्शन आहेत, तुम्हाला माहिती आहे. प्लॅनिंग आहे, ऑर्गनायझिंग आहे, स्टाफिंग आहे, त्याच्यानंतर डायरेक्टिंग आहे. तर आपण प्लॅनिंग मध्ये काय करतो, प्लॅनिंग मध्ये ऍडव्हान्स मध्ये काही गोष्टी डिसाइड करण्याचं काम करत असतो, गोल्स ठरवत असतो. ऑर्गनायझिंग मध्ये काय करतो, जे काही मॅन आणि मटेरियल आहे त्यांना अरेंज करण्याचं काम करतो. स्टाफिंग मध्ये काय करतो, त्यांना वेकेन्सी उपलब्ध करून देतो, जॉब साठी बोलवतो, त्यांचा इंटरव्ह्यू घेतो, त्यांचं सिलेक्शन करतो, ठीक आहे, त्यांचं प्रमोशन करतो, त्यांचं ऑब्झर्वेशन करून त्यांना प्रमोशन देत असतो. हे कशामध्ये येतं, स्टाफिंग मध्ये येतं. आता डायरेक्टिंग मध्ये काय येतं, डायरेक्टिंग मध्ये जे अचीव करायचं होतं, कोणतं ऍक्शन केलं जातं ते डायरेक्टिंग मध्ये केलं जातं. आता याचं मीनिंग काय आहे, म्हणजेच जे आपण या ठिकाणी ठरवलेलं आहे, काय ठरवलो, जे काही गोल्स आहेत ते अचीव करण्यासाठी खरं काम, ऍक्शन, कामाला सुरुवात डायरेक्टिंग या फंक्शन मध्ये होत असते. क्लिअर झालं, समजलं, अतिशय सोपं आहे. त्यालाच आपण
इनिशिएट ऍक्शन म्हणतो, कामाला सुरुवात करणं. आणखीन एक एक्झाम्पल बघा, आपण आपली फॅमिली ट्रिप ठरवलो, ठीक आहे, फॅमिली ट्रिप ठरवलं, आपल्याला जायचं होतं नेक्स्ट मंथ मध्ये. फक्त आता कोणता मंथ असेल ते तुम्ही गृहीत धरा, अज्युम करा, ठीक आहे. आपण फॅमिली ट्रिप अरेंज केलो, म्हणजेच ऑर्गनाइज करत होतो, जायचं होतं फॅमिली ट्रिप, सगळ्यांना घेऊन जायचं होतं. सो आपल्याला नेक्स्ट मंथ मध्ये जायचं होतं. तर आपण या मंथ मध्ये काय करू लागलो की कसं जायचं, कोण कोण जायचं, या सगळ्या गोष्टी डिस्कस करू लागलो. काय काय ठेवायचं, काय ऑर्गनाइज करायचं, कोणी काय ठेवून घ्यायचं, कोणाकोणाला घेऊन जायचं, या सगळ्या गोष्टी डिस्कस केलं. मग ज्या वेळेस तुम्ही एखाद्या ट्रिपला जायला निघालात, नेक्स्ट मंथ मध्ये जी ट्रिप तुम्ही सपोज गोव्याला जायचं ठरवलं, सो गोव्याच्या ट्रिपला तुम्ही बस म्हणजे जे काही तुमची व्हेकल असेल त्याच्यामध्ये बसलात आणि तुम्ही त्या ट्रिप साठी निघालात, म्हणजेच ते येतं तुमचं इनिशिएट ऍक्शन मध्ये. याच्या अगोदर जे केलं तुम्ही ते प्लॅनिंग ऑर्गनायझिंग मध्ये येतं, म्हणजे काय घ्यायचं, कुणी घ्यायचं, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. इनिशिएट ऍक्शन म्हणजेच काय, ज्यावेळेस तुम्ही गाडीमध्ये बसला, खरंच ट्रिपला जायला निघाला, म्हणजेच आहे इनिशिएट ऍक्शन. कृती स्टार्ट झाली, सुरू झालं. ओके, समजलं? त्याच्यानंतर सेकंड पॉइंट आहे, लक्ष द्या काय सांगितलेलं आहे, इंटग्रेट्स एफर्ट्स. इंटग्रेट्स एफर्ट्स बघा काय म्हटलं आता याच्यामध्ये. आधी इंटग्रेट्स एफर्ट्स म्हणजेच प्रयत्नांचे एकत्रीकरण. जे काही एफर्ट्स असतात त्यांचं एकत्रीकरण म्हणजेच इंटग्रेट्स केलं जातं, एका ठिकाणी आणलं जातं. बघा काय सांगितलं, कम्युनिकेशन इज वन ऑफ द एलिमेंट ऑफ डायरेक्शन. मी आधीच एलिमेंट क्लिअर केलेला आहे, सो या ठिकाणी कम्युनिकेशन बद्दल बोललेलं आहे. आता कम्युनिकेशन कसं एलिमेंट राहू शकतं, मॅनेजर आणि एम्प्लॉई यांचं बोलणं, यांच्यामध्ये जो संवाद होतोय, जो संभाषण होतोय, तो कशामध्ये येतो, येस कम्युनिकेटिंग मध्ये येतो. कम्युनिकेटिंग कशाचं एलिमेंट आहे, डायरेक्टिंगचं एलिमेंट आहे. समजलं, म्हणजेच कम्युनिकेटिंग सुद्धा अतिशय महत्वाचं आहे, कम्युनिकेशन होणं गरजेचं आहे. सपोज आपल्या घरी आपण घरामध्ये राहतो पण कुणाशी बोलतच नाही, आई वडील आपल्याशी बोलतात, आपण कोणत्या भावाशी बोलतो, काहीच नाही, गपचूप राहायचं, पिन ड्रॉप सायलेन्स, कोणी कोणाला बोलायचं नाही. मग अशा वेळेस एखादी अडचण आली तर त्यावेळेस काय होणार, अडचण जाऊ द्या, रेग्युलरच्या लाईफ मध्ये सुद्धा कम्युनिकेशन नसेल तर काय होणार, ठीक आहे. म्हणून कम्युनिकेशन अतिशय महत्वाचं असतं, संभाषण होणं, मत व्यक्त करणं, मन मोकळं बोलणं गरजेचं असतं. कम्युनिकेशनद्वारेच आपण बोलू शकतो. मग बिझनेस मध्ये सुद्धा असंच आहे, ज्या वेळेस एम्प्लॉई त्याचं मन, जे काही त्याच्याकडे जे काही स्ट्रेस असू दे, टेन्शन असू दे, प्रॉब्लेम असू दे, तो चांगल्या पद्धतीने मॅनेजरला सांगत नाही, मॅनेजरशी कम्युनिकेट करत नाही, तोपर्यंत मॅनेजरला प्रॉब्लेम समजेल का, नाही समजणार. ज्यावेळेस कम्युनिकेट करतील त्यावेळेस प्रॉब्लेम समजेल, त्याच्यावरती दोघं मिळून सोल्युशन सुद्धा काढतील. म्हणून कम्युनिकेशन महत्वाचं आहे. इट हेल्प्स इन इंटिग्रेटिंग the efforts of all the employees and departments which result in achievement of organizational goals. म्हणजेच जे काही एफर्ट्स असतात, कोणाचे एफर्ट्स, एम्प्लॉईचे एफर्ट्स, आणि जे आपल्या डिपार्टमेंटचे एफर्ट्स असतात, तर त्यांच्या प्रयत्नांच्या एकत्रीकरण केलं जातं. जे काही ते एफर्ट्स करत असतात त्यांचं इंटिग्रेटिंग केलं जातं, त्यांना एकत्रित आणलं जातं. त्यामुळे काय होतं, बिझनेसचं गोल अचीव होत असतं. आता आपण एक 14 प्रिन्सिपल मध्ये एक प्रिन्सिपल पाहिलं, ते कोणतं असेल तुम्हीच कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायचं. तर त्या प्रिन्सिपल मध्ये असं सांगितलं होतं, इक्विटी असली पाहिजे. इक्विटी 14 प्रिन्सिपल बद्दल बोलो, कोणतं प्रिन्सिपल आहे ते तुम्ही सांगा. त्या प्रिन्सिपल मध्ये असं म्हटलं होतं, इक्विटी असली पाहिजे, सगळे मिळून काम केलं पाहिजे, एकानेच नाही, एकाने बिझनेस चालत नाही, सगळे जे एम्प्लॉईज असतात सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे म्हटलं मी, ठीक आहे. मग इथे सुद्धा ते सांगितलं, तुम्ही जे काम करताय, तुम्ही जे एफर्ट्स घेत आहात, त्या एफर्ट्स इंटिग्रेट करून
इंटिग्रेट केल्यानंतर आपल्या बिझनेसचं गोल अचीव होत असतात. आता इंटिग्रेशन सुद्धा हे डायरेक्टिंग मध्ये केलं जातं. ते कसं बघा, आता आपल्या बिझनेस मध्ये वेगवेगळे लेवल आहेत. टॉप लेवल आहे, मिडल लेवल आहे, लोअर लेवल आहे, किंवा डिपार्टमेंट असू द्या किंवा एम्प्लॉईज असू द्या, काही असू द्या. आता फक्त मी इथे समजण्यापुरतं घेतलं. तर हे सगळे सुद्धा कामच करतायत. कशासाठी काम करतायत? सगळ्यांचं एकच गोल आहे. सगळ्यांचा गोल एकच आहे, जे प्लॅनिंग मध्ये ठरलेलं आहे. सगळ्यांना एकच गोल अचीव करायचे, त्या पद्धतीने काम करत आहेत. मग या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? डायरेक्टिंग काय करतं? तर डायरेक्टिंग या सगळ्यांचं जे काही एफर्ट्स आहेत, हे वर्क आहेत, दोघांचा गोल एकच आहे, तर त्या गोल पर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या सगळ्यांचं काम एकत्रित आणून गोल अचीव केलं जातं. याद्वारे समजतंय, नीट समजून घ्या. काय म्हंटल? प्रत्येक पर्सन वेगवेगळं राहतं, वेगवेगळे जण काम करत असतो. जसं आपण आता बोलू, गणपतीचा आपला ज्यावेळेस चतुर्थी असते, गणेश चतुर्थी, गणपती स्थापना होत असते, त्यावेळेस एक जण डेकोरेशन करतो. गोल एकच असते की गणपतीचं चांगल्या पद्धतीने स्थापना झाली पाहिजे. मग एक जण डेकोरेशन सांभाळते, एक जण मूर्ती आणायचं बघते, एक जण लाइटिंगचं वगैरे बघत असते, एक जण टेंटचं वगैरे बघत असते, एक जण स्टेजचं बघत असते. आता हे जे सगळे लोक काम करतात, त्यांच्या कामाचे जे काही एफर्ट्स आहेत, त्यांचा एकत्रित आणलं जातं. एकत्रित आणलं म्हणजेच काय? कोणतरी असतो की डायरेक्ट करतो, म्हणजेच त्यांचे सगळे काम चांगल्या पद्धतीने पार पडतात. त्यांचं जे काही गोल आहे ते अचीव होत असतं. म्हणजेच गणपती स्थापना चांगल्या पद्धतीने होत असतं आणि जे काही डेकोरेशन त्यांनी केलेलं असतं ते चांगलं सुद्धा दिसायला लागतं. ओके, समजलं ना तुम्हाला एक्झॅक्टली काय आहे ते? आता पुढे काय सांगितलेलं आहे ते मी एक्झॅक्टली थोडक्यात सांगते, कारण डिस्कनेक्ट झालेला आहे. सो 1 मिनिट देताल फक्त मला. हा, कनेक्ट झालं. मी म्हणत होते की जे काही आपले एफर्ट्स असतात त्यांना इंटिग्रेट करण्याचं काम डायरेक्टिंग करत असतं. ओके, बिझनेस मध्ये पण सेमच असतं. ते करत असतं आपलं मॅनेजर काय करतं? सगळ्यांचे एफर्ट्स एका ठिकाणी आणत असतात. पुढे काय सांगितलेलं आहे? इंटिग्रेशन ऑफ एफर्ट्स इज पॉसिबल थ्रू persuasive leadership and effective communication towards the accomplishment of organizational goals. आता नीट बघा, जे काही आपल्या बिझनेसचे गोल्स आहेत ते अचीव करण्यासाठी, अकम्प्लिश करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी जे पर्सेसिव्ह लीडरशिप आहे, म्हणजेच योग्य लीडरशिपला आपण काय म्हणू शकतो? आय थिंक योग्य नेतृत्व आणि प्रभावी संभाषण जर होत असेल, तर यांच्या सगळ्यांच्या म्हणजेच पर्सेसिव्ह लीडरशिप होत असेल, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होत असेल, तर यामुळे एफर्टचं इंटिग्रेशन पॉसिबल होत असतं. म्हणजेच काय? प्रयत्नांचे एकत्रीकरण शक्य होते. नीट ऐका परत एकदा. मी हे एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं होतं. काय म्हटलं होतं या ठिकाणी? की डिफरंट लेवल्स असतात, डिपार्टमेंट असू दे, एम्प्लॉईज असू दे, ते सगळे काम करत असतात, त्यांचं गोल एकच असतं. काय? म्हणजे जे काही गोल असतं ते सेम असतं. तर हे सगळे जे काम करतात, एफर्ट्स देत आहेत, तर त्या एफर्ट्सचं इंटिग्रेशन करून गोल अचीव केलं जातात. तर इंटिग्रेशन कधी पॉसिबल होतं? तर इंटिग्रेशन पर्सेसिव्ह लीडरशिप मुळे पॉसिबल होत असतं. कसं? बघा, आता लोअर लेवलवरती आपले एम्प्लॉईज आहेत असं आपण समजू. ठीक आहे, या ठिकाणी एम्प्लॉईज काम करत आहेत.
एखादा एम्प्लॉई जर चुकत असेल, लीडरशिप म्हणजेच काय, नेतृत्व करणं, डायरेक्ट करणं, की असं नाही असं कर हे सांगणं. मग एम्प्लॉई चुकत असेल तर त्याला सांगायचं की तू चुकतोयस, तू अशा पद्धतीने कर. म्हणजेच काय, चांगल्या पद्धतीने लीडरशिप केल्यामुळं जे काही एफर्ट्स आहेत त्यांना इंटिग्रेट करता आलं, एफर्ट्स इंटिग्रेट झाल्यामुळं गोल अचीव्ह झालं. आता इफेक्टिव्ह कम्युनिकेशन पण असंच आहे, डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट. प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, पॅकेजिंग डिपार्टमेंट आहे, दोन्ही डिपार्टमेंट मध्ये जर कोऑर्डिनेशन असेल तर एफर्ट्स इंटिग्रेट करता येतात, गोल अचीव्ह होत असतात. किंवा इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असेल, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, प्रभावी संभाषण सुद्धा गरजेचं आहे. कसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, म्हणजेच काय, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असेल तर एफर्ट्सचं इंटिग्रेशन होतं, गोल अचीव्ह होतात. समजायलंय ना? म्हणून पर्सेसिव्ह लीडरशिप आणि इफेक्टिव्ह कम्युनिकेशन थ्रू आपले जे काही एफर्ट्स असतात ते इंटिग्रेट करण्याचं काम केलं जातं. ओके, समजलं? त्याच्यानंतर या व्हिडिओला आपण एंड करू. याच्यानंतर जे पॉइंट्स आहेत ते येणाऱ्या लेक्चर्स मध्ये आपण डिस्कस करू. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे. त्याच बरोबर जर तुम्ही बिग बुल बॅच आणखी परचेस केला नसाल तर फटाफट परचेस करा, कारण येथून येणारे जे पॉइंट्सचे जे व्हिडिओज असणार आहेत ते तुम्हाला बिग बुल बॅच मध्ये पाहायला मिळतील. अशाच चांगल्या पद्धतीने एक्झाम्पल सहित मी तुम्हाला समजून सांगणार आहे. ओके, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात अशाच एका न्यू व्हिडिओ मध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.